देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आज नववर्षाच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेले देवीचं कळवण तालुक्यातील सप्तशृंगगड आहेत। या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी आज मोठी गर्दी केलेली आहे। नववर्षाच्या निमित्ताने भाविक असतात जे या ठिकाणी दर्शन घेऊन आपल्या नववर्षाची सुरुवात करतात। आज या मंदिर गाभाऱ्यामध्ये मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। नववर्षाचं जे आहे ते स्वागत उत्साहात आनंदात व्हावे या हेतूने या ठिकाणी भाविक आले आहेत। आपल्या सोबत काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तरी काय सांगाल, आपण आज नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने आज नवीन वर्षाची सुरुवात 2025 ची सुरुवात होत आहे। आम्ही बुलढाणा येथील रहिवासी असून आम्ही इथे 3.5 शक्तिपीठाची अर्धपीठ येथील दर्शन घेऊन सुरुवात करत आहोत, जेणेकरून वर्षाची सुरुवात एक समृद्धीने व्हावी आणि आईच्या आशीर्वादाने व्हावी हीच इच्छा आहे। कुठून आलात आपण? मी बुलढाणा येथील रहिवासी। या ठिकाणी अजूनही काही भाविक आहेत आपल्यासोबत, आता काय सांगाल? आज 1 जानेवारी 2025ला देवीच्या चरणी येऊन फारच आनंद वाटतोय, प्रसन्न वातावरण आहे। हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचे आणि चांगले जावं ही मी देवीकडे प्रार्थना करतो। कुठून आले आहात आपण? आम्ही नाशिकवरून आलेलो आहे। या 1 जानेवारी 2025 ची जी सुरुवात आहे ती माताची सप्तशृंगी मातेचे दर्शन करून नवीन वर्षाची सुरुवात करायची ही प्रार्थना सगळ्यांना करतो। एकूणच नवीन वर्षाची सुरुवात येते देवीच्या दर्शनाने सुरुवात करायची आहे। या निमित्ताने वर्षभरासाठी जी ऊर्जा मिळते असं भाविकांनी येथे सांगितलेलं आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, सप्तशृंगगड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।